हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज परत एकदा आपला शॉपिंग व्लॉग आहे आणि भरपूर सारी तर म्हणता येणार नाही पण सगळी शॉपिंग ही साड्यांची फॅब्रिकचीच आहे। तर चला सगळ्यात पहिलं पार्सल आपण ओपन करूया। आणि ह्या पार्सलमुळे ना वाद व्हायचे बाकी होते, फक्त वाद व्हायचे कारण ना जवळजवळ मला वाटले 17 दिवस झालं मी हे पार्सल ऑर्डर केले। 17 दिवस झालं। त्या ताईंची अक्षरशः आता त्या इतक्या म्हणजे भडकल्या होत्या, म्हणजे भडकणं साहजिकच आहे बरं का, कारण की इतके दिवस झाल्यानंतर आपल्याला वाटतं ना की आपलं पार्सल यायला हवं वगैरे किंवा ड्रेस व्हायला पाहिजे। आणि शिवायचं तर काय फ्रॉक अर्ध्या तासाचं काम आहे, पण या कपड्यासाठी राहिलं। या कपड्यासाठी तर लास्ट ऑप्शन मी तर त्यांना म्हटलं होतं तुमचे आपले पैसे रिटर्न करते, पण काल रात्री नशीब चांगलं की काल हे पार्सल आलं आणि मग ते जरा थांबल्या। तर आज आता पटकन ओपन करणार आहे कारण त्यांना पटकन शिवून पटकन पाठवायचं आहे। मम्मा सही आहे का? हां सही आहे मम्मा येत सुनो। हां 1 + 1 2 मम्मा 1 + 1 2 मम्मा 1 + 1 is equal to 2 2 + 2 is equal to 4 और 5 + 5 is equal to 10 और क्या 4 + 4 is equal to 40। हां ठीक आहे। तर हे बघा व्हेरी गुड व्हेरी गुड। तर हे बघा छान फॅब्रिक आहे। त्यातल्या आधी पण एका बेबीला मी फ्रॉक शिवलेली होती, हे बघा। आणि ह्याच्यासोबतही असले बटन्स पण देतात, ते काही नाही एवढी काही क्वालिटीची नाही बटन। हे बघा मस्त आहे, खाली पण पडले दोन शोध चांगला आहे। 5 मीटर घेतले मुद्दाम ह्यावे कारण की मला माहित आहे हे बघून अजून येणार आहे डेली यूजसाठी फ्रॉक, कारण कलर पण इतका छान आहे ना की उन्हाळ्यामध्ये तर सगळ्यात जास्त चांगला आहे। मग काय बोलली? त्यानंतर हे दुसरं पार्सल, ह्याची सुद्धा मी किती दिवसापासून वाट बघते। काय नाही किती दिवसापासून वाट बघते कारण की ह्याची पण मला वाटतं जवळजवळ 15 दिवस तर झालं मी ऑर्डर केले, येतच नव्हतं लवकर। रोज नुसतं ट्रॅक करून बघत होती। आणि हे सुद्धा कॉटनचंच आहे बघा, आणि त्याचा कलर तर इतका सुंदर आहे ना की मी माझ्यासाठी सुद्धा याच्यातून एक तरी टॉप नक्की शिवणार आहे। खूप मस्त आहे, फक्त हे 3 मीटर आहे। हां टी शर्ट शिवते तर हे 3 मीटर आहे। होळीसाठी तर किसला भारी झाला असताना ड्रेस। तर हे 3 मीटर आहे पण थोडंसं महाग आहे हे मला असं वाटलं, कारण हे 3 मीटरच 250 का 250 ओके ओके चालतंय। त्यानंतर पुढचं ओपन करूया। आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर अशी कॉटनची फॅब्रिक होती, ह्यावेळी सुद्धा आहेत। तर हे बघा हे पण कॉटनचंच आहे। याच्यातलं ऑलरेडी आलेलं आहे, ग्रीन कलर आहे, ब्लॅक कलर आहे आपल्याकडे याच्यातला, आणि आता हा वाला आलाय, मस्त आहे। तर हे सगळे फॅब्रिक आहे 350चे आहे, हे सुद्धा 350चे आहे। जे पण 5-5 मीटर आहेत ऋतू कपला, जे पण 5-5 मीटर आहेत ना ते 350चे। त्यानंतर आता ना हे खरं तर मला ओपनच नाही करायचं कारण की ह्याच्यामध्ये त्याच साड्या आहेत आणि ज्या की मी रिटर्न करणार आहे। मला वाटतं जवळजवळ 7-8 ऑर्डर ह्या आहेत अशा साड्यांचे, 3 पीस फ्रॉक वगैरे, पण मी सगळ्यांना नाही म्हणून सांगणार आहे। हवं तर तुम्ही माझ्याकडून दुसरं काही पण घ्या, पण ह्या साडीचा तेवढा ड्रेस घेऊ नका कारण साडी इतकी फिसकते ना। सुरुवातीला बऱ्यापैकी चांगली क्वालिटी देत होते, पण आता तुम्हाला मी दाखवते इतकी बेकार, हे काठच बघून तुम्हाला कळेल की इतकं असं फिसकणारा कपडा, म्हणजे माहित नाही। आधी सुरुवातीला छान देत होते ते, आपण आताच कसं करताय मला काय माहित नाही। तर हे मी रिटर्न करणार आहे। त्याच्यानंतर ह्याच्या मध्ये सुद्धा सेम आहे, बघा ह्याचं तरी बघूया आपण कपडा। याच्या पुढे नाही देणार आहे मी कारण अजिबात चांगलं नाहीये। दिसायला छान, साडी नेसायला छान आहे, पण ड्रेस शिवलं ना ती शिवताना सगळे धागे पण तर निघताय, धागे निघू देते तर काय नाही, पण फिसकतोय कपडा असं माझं मत आहे। आधी होत नव्हतं, मी किती ड्रेस शिवले ह्याचे, कुणाची कंप्लेंट नव्हती, पण आता ह्या आठवड्यामध्ये जरा जास्त कंप्लेंट आली। बघा कसलं शाईन करतो हा कपडा, किती शाईन करतो। हे वरचं छान शाईन करते, पण ही खालची जी लेस आहे की नाही ही चांगली नाही, ही हलके आहे बघा, पसरते। असं जर ओढलं तर फाटेल, इतकं हलकं आहे ते, ओलं पडल्यासारखं वाटतंय लगेच। त्याच्यामुळे आता मी हातला नाही शिवणार आणि शिवायला एकदम सोपं आहे, छान वाटतं शिवायला। कपडा पण मऊ आहे ना त्याच्यामुळे। थांब शांत राहा बाबू। त्यानंतर पुढचं आहे तर ह्यामध्ये पण फॅब्रिक आहे, त्यातलं सुद्धा पहिलं पण आपल्याकडे आलेलं आहे आणि ते संपलं होतं तर त्यातलंच हे दुसरं आहे।
हे सुद्धा 350. 300च्या वरच असतं. 300च्या खाली तुम्हाला कॉटनचे फॅब्रिक भेटणारच नाही. त्याच्यामुळे ह्या जो ड्रेस आहे ना, त्या ड्रेसची किंमतच मी 600 साडेसहाशे ठेवलेली आहे घरपोच. हां, त्यानंतर ही आहे गुढीची साडी. ह्याच्यासाठीच तर मला हे आज ब्लॉग करते मी, कारण की जास्त पार्सल झाले कीच करते. आता रोज रोज करू वाटत नाही. हे बघा कसली सुंदर अशी साडी आहे. गुढीची साडी बनणार आहे ह्याची. याचं काठ पण खूप मस्त आहे. जर ड्रेस आता शिवायचं असेल ना तर ह्या साड्या सिलेक्ट करा, माझं म्हणणं आहे. तुम्ही जे पण व्हिडिओ बघताय ते, कारण ह्याचं ना खूप मस्त अशा दिसणार आहे. बघा ऋतू ते दार थोडं ओपन करे बाळा. ते खूप मस्त ड्रेस तर इतके मस्त, आणि कॉटन सिल्क आहे. कपडा खराब पण होणार नाही. किती पण दिवस म्हटलं ना तरी पण हा ड्रेस टिकेल, इतका छान असा हे कपडा आहे. त्याच्यामुळे आता मी हेच सजेस्ट करणार आहे सगळ्यांना की ड्रेस शिवायचं असेल तर तुम्ही अशा पैठणी सिलेक्ट करा. ही सुद्धा पैठणीच आहे, फक्त एवढंच की ती काठ आहेत ना ते असे प्लेन आहेत. एवढाच काय तो, आणि पूर्ण साडी पण प्लेन आहे, पण त्याला जास्त लुक येतो प्रिंटेडपेक्षा. तर ह्याच्यामध्ये पार्टीवेअर साडीच आहे. तिला काय ओपन नाही करत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे काय माहिती, हे भगवान वेल्वेट कपडा मागवला होता. तर हा इतका भंगार असा वेल्वेट कपडा बघा, अजिबात चांगला नाही आहे. एकदम हलकी क्वालिटी आहे. क्वालिटी पण ठीक आहे, पण कलर पण वेगळा आहे. मी रेड घेतला होता, मरून आला आहे. तर हे पण रिटर्न देऊन टाकते, कारण याचा फायदा पण नाही. कलश कवरसाठी मी ऑलरेडी लेट होता म्हणून मी दुकानातूनच आणला, कारण ते यायला किती दिवस लागले. ते पार्सल केव्हाच मी टाकलं होतं. त्यानंतर हे, तर ह्याची शॉर्ट कुर्ती बनणार आहे बघा. असं आहे, थोडासा फेंटच कपडा आहे, पण फोटोमध्ये डार्क वाटत होता. छान आहे कपडा, छान आहे, पण थोडासा फेंट वाटतोय. बाकी कपडा क्वालिटी चांगली आहे. त्यानंतर पुढचं आहे, तर हे अम्ब्रेला. आता अम्ब्रेलाचे खूप कमी झालेत. व्हिडिओ थांबला ना की ऑर्डर पण थांबतात. सुरुवातीला हे अम्ब्रेलाचे व्हिडिओ खूप चालत होते, त्याच्यामुळे ते मस्त आहे. पण हा कपडा दिसायला पण सुंदर आहे आणि घातल्यावर पण छान दिसतो. त्यानंतर पुढचं आहे, तर ही पैठणी आहे. तर ह्यातला ड्रेस एकच नंबर दिसणार आहे. त्याच्यामुळे आता जर ड्रेस घ्यायचा असेल तर अशा साड्या सिलेक्ट करा. कपडा क्वालिटी पण बघू शकता, आणि ह्याच्यावरती पूर्ण मोर आहे. त्याच्यावर छोटी जी बुट्टी आहे ना ती मोराची बुट्टी आहे सगळ्यात पूर्ण साडीवरती. खालच्या काठाला पण मोर येणार आहेत. त्या साडीपेक्षा ते आता माहीत आहे नवीन ट्रेंड चालू आहे त्या साडीचा, पण अजिबात क्वालिटी नाही आहे. त्यामुळे आता मी हे सिलेक्ट छान वाटते. पण ह्याची गुढी बनणार आहे. गुढीसाठी घेतलेली आहे ऑरेंज. बघा मस्त वाटते. खरं तर थोडासा डार्क नाही आहे, थोडासा मला ऑरेंज फेंटच वाटतो हा, पण ठीक आहे, छान आहे. क्वालिटी चांगली आहे साडीची. त्यानंतर पुढचे, तर हे आपण गुढीच्याच 2 साड्या आहेत. हे बघा, ह्यातली एक ही अशी ब्ल्यू आहे आणि रेड काट आहे त्याला, आणि हिला पिंक काट आहे. एवढाच काय तो फरक आहे. तर बघू आता. त्यानंतर ही आहे ज्यात पार्टीवेअरच असतील, आणि ह्या ताईंचं तर बाप रे किती दिवस ही साडी आली नव्हती. पार्टीवेअर साड्या पटकन येतात, पण ही साडी आलीच नव्हती लवकर. तर हे मरूम आहे बघा, मरूम आहे. एक आहे, त्यांच्या तिघींचा कॉम्बो आहे. तिघी पाहिली की तर 3 साड्या त्या तिघींसाठी घेतल्यात. एक 6 वर्षाच्या आहे, एक 8 का 9 वर्षाची आहे, आणि त्यांची आईची साईज पण ट्रिपल एक्सेल आहे. त्याच्यामुळे 3 साड्या लागतील असं मला वाटत होतं, म्हणून 3 मागवलेले आहेत. त्यानंतर पुढचे, तर इथं सुद्धा ड्रेस बनणार आहे. मायलेकीचा कॉम्बो. पण कलर कसा वाटतो थांबा बरं, कलर बघते कसा आहे. कलर काय याचा पहिल्यासारखे वाटत नाही. कलर चांगले नाही देते, छान आहे, पण ही छान वाटते. रिअलमध्ये छान वाटते मोबाईलमधल्यापेक्षा. मोबाईलमध्ये थोडीशी वेगळं दिसते. त्यानंतर ही आहे चंद्रकोर. तर ह्या साड्या आहेत थोड्या बऱ्यापैकी चांगल्या, पण मटेरियल सेम आहे. त्या साड्यांसारखंच मटेरियल आहे, पिसकणारच मटेरियल आहे. थोडं बऱ्यापैकी चांगलं आहे, पण जास्त पण चांगलं नाही आहे.
पण आपलं चांगलं आहे, थोडी बरी क्वालिटी आहे ह्याची. थोडी महाग आहे ना ही, त्याच्यामुळे 750 700 अशी पडते. तर हे होतं आजचं एवढं शॉपिंग. आणि खरं तर अजून बरेचसे येणार आहेत गोष्टी, त्याच्यामुळे त्या सगळ्या आल्या ना मी दुपारनंतर अजूनही दाखवेल बाकीच्या गोष्टी. कारण मग एकाच दिवशी बऱ्यापैकी दाखवल्या की परत 2-3 दिवस गॅप दिला तरी चालतंय. तर चला आता पटकन हे आवडतं.